संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभेमध्ये मेनन विरुद्ध भाऊजे असा सामना रंगताना आपण बघितला आणि या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताने म्हणजेच 1,53,000च्या पुढेच्या अधिकच्या मतदान विजय झालेला आहे। आणि या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। माझ्या बरोबर आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार। मला सांगा बापू, एक संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, एका बाजूला अजितदादांची संपूर्ण ताकद आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेब आणि पवार कुटुंबीय। नाही, खरं पहिलं म्हणजे मी मतदारांचा आभारी आहे। जे काही झालं, मी पहिल्या दिवसापासून आपण बऱ्याच वेळा भेटलो, माझं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं होतं की आता पण तू शब्द वापरले की अजितदादांची ताकद आणि दुसरे पवार कुटुंबीय। तुम्हा लोकांना पवार साहेबांची ताकद कधीच कळली नाही। मी पहिल्यापासून तेच सांगतो की ते शरद पवार आहे, ती बारामती त्यांची आहे आणि हे बारामतीकरांना माहिती, बारामती लोकसभा मतदारसंघाला माहिती। पण ताकद मध्ये 20 वर्ष दादांवर त्यांनी सोपवलं होतं, त्याच्यामुळं असं वाटायचं, पण साहेबांना खात्री होती आणि साहेब शेवट पण म्हणायचे की बारामतीकर कधी मला सोडणार नाही आणि ह्याचं हे दिसून आले इलेक्शन। महत्वाचे मुद्दे कुठले जाणवले आणि कुठला मुद्दा इफेक्टिव्ह ठरला? तर महत्वाचे मुद्दे राजकीय भरपूर आहेत। सुप्रियाताईंनी कधी कोणावर टीका केली नाही, साहेबांनी नाही केली। प्रत्येक वेळी त्यांनी देशाचे मुद्देच धरले, शेतकऱ्यांचे जे अडचणी चाललेल्या आहेत, हे वस्तुस्थिती, आता दुधाच्या भावाचे पण, म्हणजे शेतकऱ्यांच्या भोवताली जे काही सरकारमुळे आवळलं गेले आणि शेतकरी नाखुश आहेत हे कळतच नाही। लोक राज्यकर्त्यांना कळत नाहीये की शेतकरी व्यक्त होतो तो मतपेटीतून होतो, आंदोलन करतात ते नाही असं नाही, पण आता आंदोलनं बऱ्यापैकी थांबलेली आहे आणि ते प्रत्येक वेळी कांद्याचे भाव असतील, दुधाचे असतील किंवा सोयाबीनचे असतील, शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न, लोकांना असं वाटतं आपण बोलायचं म्हणून शेतकरी शेतकरी म्हणतो, पण वस्तुस्थिती आहे की ते व्यक्त होत नाहीत, पण ते बरोबर मतपेटीतून व्यक्त झाले असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये। आपण हे एवढे सगळं होत असताना आपण बघितले संपूर्ण पुणे जिल्हा अजितदादांकडे होता, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पीडीसी बँक, साखर कारखाने, असं असताना की वाटले होते की थोड्याफार मतांनी विजय होईल आणि आपण विजय बघितला हा 1.5 लाखाच्या पुढे गेला। हे राजकारणाचं गणित वेगळं आहे आणि बरोबर आहे, सगळेजण असं म्हणतात की दादांचे सगळे लोक आहेत, तसं नाही। त्या पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार होते, त्यांनी दादांना अधिकार दिले होते संपूर्ण कुणाला कुठे बसवायचं आणि त्याच्यामुळं सही शेवटी अध्यक्षांची जात होती कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही। आणि दादा राजकारण नेत्याने ते बोलत राहिले की मी ह्याला तिकीट दिलं, मी त्याला तिकीट दिलं, पण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपण सगळे विसरलो। त्याच्यामुळे मतदारांनाही माहिती, निवडून देणारा मतदार होता, नेमणूक करणार जरी तुम्ही लोक असला तर निवडून देणारा मतदार होता आणि तो मतदार शरद पवारांना मानणारा होता। त्याच्यामुळे हे आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं। तुम्ही पण बघितलं बारामतीमध्ये 99% पुढारी दादांच्या बरोबर होते, साहेबांच्या बरोबर कोण नाही ते आम्ही तरी सुद्धा आम्ही फिरत होतो, पण लोकांच्या डोळ्यात दिसत होतं, नाराजी दिसत होती, लोकांना वाटत होती की साहेबांना आपण साथ द्यायला पाहिजे आणि आम्हाला पण विश्वास होता। आमच्या समोर लोक दारं बंद करत होती, जी घाबरत होती, भीती होती, असं वातावरण बारामतीमध्ये कधी नव्हतं। ठीक आहे, झालं गेलं, जे काय होणार होतं तेच झालं आणि सुप्रियाचा विजय झाला। आपण बघितले की महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या महाराष्ट्रामध्ये सभा झाल्या, परंतु त्याचा इफेक्ट काय जाणवला नाही। उलट पंतप्रधानांनी जे भटकता आत्मा म्हणून मतं वाढवली साहेबांची, म्हणजे साहेबांची मतं वाढवायला बरेच हे सगळे मोठे नेते कारणीभूत ठरले। कारण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, आपण सारखंच फुले शाहू आंबेडकर म्हणतो, पण खरंच महाराष्ट्र त्या विचाराने चालतो। जरी तुम्ही स्टेजवर बोलणारे ते सारखं बोलत असताल आणि ते लोक मनातून ते करतात, ते बाहेर बोलून दाखवत नाहीत आणि साहेबांना किंवा वरिष्ठांना आपण एक आदराने वागवतो, ही आपली संस्कृती आहे। ती लोकांनी व्यक्त केली की बाबा तुम्ही जे बोलताय साहेबांबरोबर बद्दल ते चुकीचं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी 2 पक्ष फोडले, एक शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, परंतु त्यांना जे आपण म्हणतो की या निवडणुकीमध्ये 2चा देखील आकडा पार करू शकतो। बरोबर आहे, डबल डिजिट पण गाठता आला नाही। पक्ष फोडला बरोबर आहे आणि पक्ष त्यांनी फोडला, पण हे पण फुटले ना, दोन्ही गोष्टी आहेत। फडणवीसांनी फोडलं
हे पण फुटले आणि लोकांनी त्यांना प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिली की कोण कुठल्या जागी असला पाहिजे हे मतदारांनी दाखवलेले. आणि ते विशेष आहे की सामान्य मतदारांनी दाखवले, जरी कोणीही पुढारी बरोबर नव्हते तरी त्यांनी दाखवले शेवटी मतदार हाच राजा आहे. राजकीय विश्लेषक असं देखील सांगतात की शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसती तरी काँग्रेसच्या पेक्षा अधिक म्हणजे 15 ते 17 जागा राष्ट्रवादीच्या लागल्या असतील. नाही, मी काय राजकीय विश्लेषक नाहीये, ते मला तेवढं सांगता येणार नाही की नक्की कुणाचं काय लागलं असं. पण जे पहिल्यापासून जयंत पाटील पण म्हणत होते की आम्ही 30चा आकडा पार करू, तेव्हा बरेच जण हसत होते की ठीक आहे बोलायचं म्हणून बोलतात. पण त्यांनी सुद्धा अभ्यास करून, आणि मी पण त्यांच्याशी बोलायचो की तुम्ही म्हणताय तेव्हा जेव्हा बघा तुम्ही काय होतंय. मला वाटलं की राजकीय लोक बोलतात, प्रत्येक पक्ष, जसं भाजप म्हणत होता आमचे 45 येतील, मुंबईतले ते एक नेते म्हणले मी राजकारण सोडून जर नाही आले तर, हे सगळ्या गोष्टी ते बोलत राहिले. पण जयंतराव खरंच त्यांच्या अभ्यासाने बोलत होते की आम्ही 30चा आकडा पार करू. आपण बघितले की हे इलेक्शन मध्ये चांगल्यांना धूळ साधण्यात आले. आपण बघतोय की नवनीत राणा पडल्या, पंकजा मुंडे पडल्या, रावसाहेब दानवे पडले, मुनगंटीवार पडले, म्हणजे जे दिग्गज नेते होते त्यांचा दारुण पराभव झाला. प्रत्येकाने परत मी तेच सांगेन की बोलताना प्रत्येकाने सांभाळून बोललं पाहिजे. असं नाही की उचलली जीभ लावली टाळायला. हे सगळे त्या वेळेसचे मोठे नेते होते, पण एकदा मतदार हा बिघडला ना तो कोणाचं ऐकत नाही. त्यांनी मतदान हातात घेतलं की तो कोणाचंही ऐकत नाही. तुम्ही बाकी बरीच आयुधं वापरली, आता मी ते बोलू शकत नाही, तुम्हाला पण माहिती, जनतेला माहिती काय काय झालं, किती पैशाचा वापर झाला. पण त्याच्यात सुद्धा मतदारांनी ठरवलं काय करायचं आणि त्यांनी त्याची योग्य पावती त्या पक्षाने दिली असं माझं म्हणणं. आपण बघितले की भाजपाचे नेते म्हणायचे की मोदीची गॅरंटी 400 पार, 250 पार देखील करू शकले नाही. तो पण एक प्रचाराचाच भाग आहे, कारण कॅल्क्युलेशन केलं तर 400 त्यांचे कधीच होऊ शकत नव्हते. पण त्यांची एक मतदान ह्याची एक ट्रिक होती, मी म्हणेन त्यांची एक बोलायची पद्धत असते की आम्ही 400 नाही तर समोरच्याचा पण कॉन्फिडन्स घालवण्यासाठी पण बोलतात. जसं फडणवीस बोलायचे मी पुन्हा येईन, आणि त्याच्यामुळं दुसरे घाबरायचे. तुम्हाला गेल्या आमदारकीचा आठवत असेल की राष्ट्रवादीचे 20-22 पण येणार नाही असं बोललं जात होतं. म्हणून साहेबांनी ती साताऱ्यात जे काय करामत केली त्याची सुरुवात खरं म्हणजे सोलापूरमधून झाली. लोकांच्या लक्षात नाही आलं. सोलापूरला पहिल्या दिवशी जी गर्दी झाली त्याच्यातच साहेबांनी ओळखले की वारं काय फिरते, आणि मग पावसाचं ते एक निमित्त झालं. पण आणि तेच तुम्ही लोकांनी धरून ठेवलं. पण सोलापूरमध्येच साहेबांना माहिती झालं होतं की मतदार आपल्या बाजूने फिरलेलं. आपण बघितले की आज महाविकास आघाडीची बैठक होती दिल्लीमध्ये, काय ट्विस्ट येईल असं वाटतं? नाही, आता परत मी तेच सांगेन की मी काय राजकारणी नाहीये. तुम्ही बारामतीचं विचारायला येऊन मला विचारताय, ही फार मोठी गोष्ट आहे, कारण देशाचे पंतप्रधान ठरणार आहे, देश चालवणारे व्यक्ती तिथं नेमल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे हे जे मोठे मोठे नेते ते काय करतील, त्यांचे काय निर्णय होतील याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं ठरेल. 4 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येऊ पाहत आहेत आणि आपण बघितले की आता जी राष्ट्रवादी फुटली आणि शिंदे गट फुटला, यांचा बऱ्यापैकी दारुण पराभव झालाय. बॅक टू पॅव्हिलियन होईल असं वाटतं. आता तो निर्णय साहेब घेतील किंवा इकडे उद्धव साहेब घेतील, कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं, त्यातल्या किती लोकांनी यायचंय, त्यातल्या किती लोकांना ऍक्सेप्ट करायचंय, त्या गोष्टी पक्षाचे लोक ठरवतील. मी काय कुठल्या पक्षाचा सभासद नाहीये. मी इथे साहेबांसाठी आलो होतो आणि साहेबांना या वयात आपण साथ दिली पाहिजे हे एकमेव विचाराने मी इथं आलो. आपण बघितलं की बारामतीची जी निवडणूक आहे हे कुठल्याही पुढाऱ्यांचं न ऐकता जनतेने हातामध्ये घेतली. जनतेने ठरवलं की बारामती पवारांचीच आहे, भाजपच्या नेत्यांनी येऊन इथे सांगण्याची गरज नाही. आणि असं असताना आता जे काही घडामोडी होताना आपण बघतोय तर बारामतीकरांना पवारांमध्ये फूट पाहिजे नाही, तर त्यांना पवार कुटुंब एकत्र पाहिजे. काय होईल भविष्यात? बरोबर आहे. मी थोडंसं वाक्य दुरुस्त करतो. बारामती पवारांची आहे असं मी म्हणेन, जरूर आहे, पण बारामती ही शरद पवारांची आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते बारामतीकरांनी, आम्ही सगळे निमित्त मात्र आहोत. असं नाही की आम्ही फिरलो म्हणून काय त्याच्यामध्ये फार वर खाली होतं. पण ती बारामती शरद पवारांची आहे आणि 60 वर्ष त्या बारामतीने शरद पवारांवर प्रेम केलं आणि ती शेवटपर्यंत साहेबांचीच राहील. पहिली गोष्ट. दुसरी, राजकारण हे तात्पुरतं असतं. कुटुंब हे कधी विभक्त होत नाही, त्याच्यात परत एकत्रच येतात. झालं, दोघंही लढलो, काही झालं असेल, चांगलं वाईट एकमेकाविरुद्ध बोललो असतील,
पण शेवटी कुटुंब एकच राहणार आणि आमच्या कुटुंबाचे प्रमुख हे शरद पवार साहेबच राहणार. निवडणूक म्हणले की हार जीत तर असतेच, परंतु आता अशी देखील चर्चा आहे, पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर आपण बघतोय की युवा नेते योगेंद्र पवार ग्रामीण भागातून फिरताना दिसतात. सुप्याचा अनेक दौरे त्यांनी केले, टंचाईग्रस्त भागांचा त्यांनी दौरा केलेला, की अशी देखील चर्चा आहे की आता विधानसभेचे उमेदवार योगेंद्र पवार असतील. नाही, मी परत तेच बोलीन, योगेंद्रना आवड आहे सामाजिक कार्याची आणि सुप्रियाने आणि त्यांनी ठरवलेले की बाबा बारामतीत बसलं पाहिजे, आठवड्यातून एक दिवस लोकांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, कामं केली पाहिजे आणि त्याच्यामुळे ते त्यांनी सुरू केले. आणि पाण्याचा प्रश्न बिकट आहे, तुम्हाला पण माहिती आहे, दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे. त्यामुळे लोकांना निदान पाणी तरी पोहोचलं पाहिजे म्हणून त्या ट्रस्ट मार्फत हे लोक काम करतायत. पहिलं. दुसरं, राजकारणात आता 4 महिन्यांनी काय काय होईल मी तर भाष्य करू शकत नाही, ते साहेब आणि त्यांचा पक्ष ठरवतील किंवा युगेंद्रांना काय करायचं ते सगळे ते लोक मिळून ठरवतील. आता मी काय भाष्य करू शकतो. अजितदादा तुमचे मोठे बंधू आहात, एका बाजूला संपूर्ण पवार कुटुंब, एका बाजूला अजित पवारांचं कुटुंब. तुम्ही अजितदादांना काय सल्ला द्याल किंवा काय विनंती करा? नाही, तसे तुम्हाला माहिती, तो माझा मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाला आपण सल्ला द्यायचा नसतो, मोठ्या भावाचं ऐकून घ्यायचं असतं आणि त्याप्रमाणे आपण चालायचा प्रयत्न करायचा असतो. त्याच्यामुळे दादा सुज्ञ आहे, त्यांनी त्याचं तो ठरवेल आणि तो जे काही ठरवेल त्याला पाठिंबा असतो. बारामतीकरांची इच्छा आहे की पवारांमध्ये फूट न पडता हे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे. तर तेच म्हणतो, साहेब, दादा, सुप्रिया आता ते भेटतील आणि ठरवतील काय करायचं, कसं करायचं. कुटुंब म्हणून आम्ही एक राहू, बाकी पक्षीय ह्याच्यामध्ये, कारण दादा पण आता त्याच्या पक्षाचे एका अध्यक्ष आहे, साहेब एका पक्षाचे आहेत, सुप्रिया एका तिच्या पक्षाचे अध्यक्ष आहे. त्याच्यामुळं पक्ष म्हणून काय होईल ते मी सांगू शकत नाही, पण कुटुंब म्हणून आमचं कुटुंब साहेब आणि काकी त्यांच्या भोवताली फिरतं आणि ऑलरेडी आमचं ठरलेलं आहे की आम्ही एकत्र सगळेजण लवकरच भेटणार आहोत. आपण बघितलंय की इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र आले, माजी मंत्री विजय शिवतारे नंतर एकत्र आले. आपण दौंडला गेलं तर राहुल कुल आमदार त्यांनी, परत रमेश थोरात यांनी खरंच ग्राउंड लेवलला प्रचार केला का? त्या लोकांवर बोलणं माझ्याकडून बरोबर ठरणार नाही, पण बरोबर ते विरोधक होते, त्यांनी त्यांच्या परीने केलं असेल. पण परत मी सांगतो, ह्या लोकशाही, भारतीय लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे आणि त्याला तुम्ही जर राजा नाही समजला तर तुमच्यासारखे वेळे तुम्हीच आहे असं माझं म्हणणं. अशी देखील एक चर्चा आहे बापू की बारामतीमध्ये जी काय आता सुप्रियाताईंना मताधिक्य पडलं, हे अजितदादांचा राग नाही, तर जी पहिली फळी होती, या पहिली फळीचा राग या मतदारांनी काढला. म्हणजे तुम्हाला मलिदा गँग म्हणायचंय? म्हणजे जी काय तुम्ही सांगितले की हा फळीवर राग काढलेला. तुझे मित्र आहेत म्हणून तू मलिदा गँग वापरत नाहीये, पण ठीक आहे, असं असू शकतं, त्यांचा राग होते. पण असं होतं ना, वड्याचं तेल वांग्यावर काढल्यासारखं होतं. तर मलिदा गँगच्या ज्या काही चुका होत होत्या त्या दादांच्या कानावर जर जात होत्या तर त्याची लवकर दुरुस्ती झाली असती तर बरं झालं असतं. तर आपण बघितले की आता बापू, माझा शेवटचा प्रश्न, एकंदरीत आपण जी काय घडामोडी झालेलं बघतोय आणि ज्या काय आता बारामती जी आपण आता थोडक्यात म्हणलो की जी लाभार्थी, आता दादांनी बारामतीत आल्यानंतर दादांच्या पुढे कसं जायचं हा देखील एक प्रश्न पडलेला आहे. जे आपण जे म्हणतो पदाधिकारी, कार्यकर्ते, जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि सर्वसामान्य जनता मात्र अजितदादांच्या बरोबर. तर ते मला माहिती नाही, पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती असेल की सर्वसामान्य जनता कुणाच्या बरोबर आहे. माझं परत तेच म्हणणं आहे की साहेब त्या पक्षाचे अध्यक्ष होते, त्या पक्षाखाली हे सगळे लोक काम करत होते आणि साहेबांचा पक्ष सोडून गेल्यावर ते आम्हीच हा पक्ष उभा केला असे सगळेजण बोलायला लागले. ते मला योग्य वाटत नव्हतं, कारण सगळ्यांना माहिती की कुणी हा पक्ष उभा केला, कुठल्या परिस्थितीत केला, पहिलं. आणि दुसरं, मलिदा गँग हे एक निमित्त असतं, कारण ती गँग जर त्यांच्या भोवती इतके वर्ष होती तर ते तेव्हा समजायला पाहिजे होते की ही लोक सोडून बाकीचे का पुढे येत नाहीत. आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टर गोळा झालेले आहेत आणि सामान्य लोक त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत की काय चाललंय, जे काही चाललंय ते योग्य चाललेलं नाही आणि त्यांनी मतदानामधून ते दाखवून दिलं असं माझं म्हणणं. मतदारांचे कशा पद्धतीने आपण आभार मानू? मतदारांचे जेवढे आभार मानू तेवढे थोडेच आहे, पण बारामतीकर सुज्ञ आहेत. बारामतीकरांनी साहेबांना एवढं भरभरून प्रेम केले की साहेबांचं नाव घेतलं की लोक इमोशनल होतात.
की शरद पवार, आणि ते त्या व्यक्तीने कमवलेले आहे. आणि त्यांना खात्री होती, आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हा लोकांना पण माहिती की किती लोक बरोबर होते, किती भीत होते. पण साहेब पहिल्या दिवसापासून म्हणत होते की मी बारामती मतदारसंघाला ओळखतो, ते मला कधीही सोडणार नाहीत. आणि ते मतदारांनी पण खरं करून दाखवलं की बारामती साहेबांना कधी विसरू शकत नाही आणि विसरणार. तर हे होते श्रीनिवास पवार यांनी परखड मत असं मांडलंय की पवार साहेबांची बारामती आणि बारामतीकरांना पवार साहेबांची बारामती म्हणून ओळखायची, म्हणूनच ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली आणि सुप्रियाताईंचा विजय करून दाखवला. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती.